छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याचा पराभव झालेला आपण पाहिला. MIMची आज परिस्थिती काही आपण पाहतात. त्याच्यामुळे इनामीना डिकाय गायगम डिकाय ते काय आहे ते माका नाका 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 कंपोश रमपंपोश हे सगळं इम्तियाज जलीलला माहिती आहे काय आहे ते. त्याच्यामुळे इम्तियाज जलील रमपंपोश करतायत ते करू देत. मग राष्ट्रवादीचे आमदार आज संघाच्या बौद्धिकला नव्हते, काय सांगा? नाही, संघाच्या बौद्धिकच्या बाबतीत बरं झालं आपण हा प्रश्न विचारला. या इथे कुठल्या आमंत्रणाची प्रक्रिया नसते. संघाच्या बौद्धिकला आम्ही सर्वजण स्वतःच्या मनाने इच्छेने तिथे जातो. डॉक्टर हेगडेवारांचं समाधीचं दर्शन घेतो, त्या परिसरामध्ये जातो ज्या परिसरामध्ये अनेक हजारो संस्था काम करतात, त्याचं ते हेडक्वार्टर्स आहे. मग आदिवासी असेल, मच्छीमार असेल, तुमचं वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, इतर अनेक प्रश्न जे समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन अंत्योदयाचं उद्दिष्ट साध्य करण्याचा जो हेतू असतो तो हेतू साध्य करण्याचं काम या संघाच्या कार्यालयातून येतं. आणि संघ ही एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तिथे कोणाला आमंत्रण देण्याची गरज नाही. व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्याची मानसिकता बदलते, त्याच्यामधला हावभाव बदलतो, लोकसेवेची भावना त्याच्यामध्ये जागृत होते आणि ही जागृत भावनेतून आम्ही तिथे काम करतो. त्यामुळे तिथे कोणाला आमंत्रित करण्याची गरज नाही आहे. ज्याला इच्छा होते तो तिथे जातो. आणि माझं म्हणणं आहे की आजचं बौद्धिकही अतिशय सुंदर होतं. आज आम्ही दर्शन सर्वांनी घेतलं आणि मला वाटतं की येणाऱ्या काही काळात सर्वच लोक तिथे येतील. त्यामुळे कोणाला आमंत्रण होतं ही बाब अतिशय चुकीची आहे.